वर्धा जिले के हिंगनघाट में लगातार बढ़ते तापमान और प्रकृति के असंतुलन को देखते हुए पर्यावरणवादी संगठन के सदस्यों ने तीव्र आक्रोश व्यक्त किया है। पेड़ों को जीने दो, वहीं पृथ्वी का जीवन है, आने वाली पीढ़ियों की रक्षा है, ऐसा उनका प्रशासन को सीधा संदेश है। बार बार प्रशासन को निवेदन देने के बावजूद जब कोई कार्रवाई नहीं हुई, तब समिति ने सीधे आंदोलन का मार्ग अपनाने का निर्णय लिया है। शहर में चल रहे सड़क निर्माण कार्य में पानी जमीन में समाने की व्यवस्था न करने के कारण पर्यावरण पर गंभीर संकट मंडरा रहा है। आज यदि पानी नहीं रुकेगा तो कल पीने के लिए पानी भी नहीं मिलेगा। भूगर्भीय जलस्तर नीचे गिरा तो किसान, नागरिक और हमारी आने वाली पीढ़ियां प्यास से तड़पेगी, ऐसा संताप पर्यावरण प्रेमियों ने व्यक्त किया। पर्यावरण संवर्धन समिति ने साफ कहा कि वृक्ष संवर्धन और जल संवर्धन केवल नारा नहीं बल्कि जीवन और मृत्यु का प्रश्न है। अगर पृथ्वी को हरियाली से नहीं बचाया गया तो आने वाला भविष्य अंधकार में डूब जाएगा। इसलिए हम अब शांत नहीं बैठेंगे, ऐसा ठाम संकल्प समिति ने जताया। साथ ही नागरिकों से भी इस आंदोलन में सहभागी होकर हरियाली की रक्षा के लिए हाथ बढ़ाने की अपील की गई है। इन विषय न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट। नमस्कार, मी आशिष भोयर, पर्यावरण संवर्धन संस्थेचा संस्थापक। मी उभा आहे आता आंबेडकर, डॉक्टर BR आंबेडकर महाविद्यालयासमोर आणि आपण माझ्या मागे बघू शकता की इथे सिमेंटीकरणचा रोड झाल्यानंतर जे उर्वरित जागा आहे त्या ठिकाणी गट्टू लावण्याचं काम सुरू आहे। परंतु हे गट्टू लावण्यासाठी साधारणतः एक सुरीचा वापर केला जातो, कारण की त्या गट्टूच्या खाली ते सुरी जर असली तर पाणी मुरण्यासाठी, पावसाचं पाणी मुरण्यासाठी ते योग्य असतं आणि सगळीकडे याच प्रकारे एक नियोजन केले जाते। परंतु इथे एक सिमेंटचं कॉन्क्रीट टाकून इथे गट्टू लावण्यात येत आहे। हे अत्यंत चुकीचं आहे। आपण आता सध्या बघू शकता की जे वाढतं तापमान आहे आणि ऑगस्टच्या शेवटीपर्यंत सुद्धा आपल्याला एक घामाच्या धारा सुटत आहेत। तर हे जे वाढतं तापमान आहे, पृथ्वीचं वाढतं तापमान आहे, त्या पृथ्वीला श्वास घेण्यासाठी जी एक थोडी मोकळी जागा पाहिजे असते ती थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी राहते आणि त्यासाठी म्हणून गट्टू लावताना सुरीचा वापर केला जातो। परंतु आपण इथे बघा की संपूर्ण शहरात रस्ता बांधकामानंतर जी उर्वरित छोटीशी जागा असते, जिथे झाडा लावण्यासाठी जागा असते, जिथे पाणी मुरण्यासाठी जागा असते, त्या जागेवरही हे सिमेंटचं जाळं पसरविलं जात आहे। हे अत्यंत चुकीचं आहे। याबद्दल आमच्या पर्यावरण संवर्धन संस्थेने 2 दिवसाआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाला तसेच नगरपालिकेला सुद्धा निवेदन दिलं आणि आम्ही त्याच्याबद्दल आक्षेपही नोंदवला। परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई होताना इथे दिसत नाही आहे आणि पुन्हा बेदरकारपणे या ठिकाणी सिमेंटीकरण होत आहे। याबद्दल आताही आम्ही SDO साहेबांशी बोललो, ते तात्काळ कारवाई करतो बोलले, त्यावर काय होते हे तर आम्ही बघूच। परंतु आम्हाला जनतेला एक निवेदन करायचं आहे की फक्त पर्यावरणवादी म्हणून काही आमच्याकडे बघू नका। तुमच्या सर्वांचा हा प्रश्न आहे, तुम्ही सर्वांनी यासाठी समोर आलं पाहिजे आणि याचा कडाडून विरोध केला पाहिजे। तेव्हा पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना निवेदन करतो की अशा प्रकारे सिमेंटिक जे उर्वरित जागा आहे ती पावसाचं पाणी मुरण्यासाठी आणि वृक्षारोपणासाठी आहे, त्याच्यासाठी तुम्ही ही जागा ठेवली पाहिजे, यासाठी आपण आग्रही असलं पाहिजे, एवढी मी विनंती करतो। आणि या ठिकाणी जर का आता हे काम थांबलं नाही तर आम्ही निवेदनाच्या पलीकडे जाऊन आंदोलन करण्याची एक भूमिका घेणार आहोत, हे आम्ही निक्षून प्रशासनाला सांगतो आहे। धन्यवाद।